नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा या ठिकाणी आपण काय करणार आहे, कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहे. खरं पाहिलं तर एक 4-5 दिवस झाले आन्सर की येऊन आपल्याला तेव्हाच व्हिडिओ घ्यायचा होता, परंतु आउट ऑफ स्टेशन असल्या कारणानं मी व्हिडिओ घेऊ शकलो नाही. तर बऱ्यापैकी मार्केटमध्ये कट ऑफचे अंदाज सुद्धा आलेले आहेत. तसंच आपण दरवेळेस ग्रो अकॅडमीचं जसं प्रेडिक्शन आपला व्हिडिओ लगेच असतो आन्सर की आल्यानंतर, तसा थोडा यावेळेस थोडा उशीर झालेला आहे. पण असो, व्हॉट एव्हर जे काही आहे, तर बघा या ठिकाणी जो आपण नेहमी कट ऑफ प्रेडिक्ट करत असतो, अर्थात तो कट ऑफ हा तुमच्या मार्क्सनुसारच ठरलेला आहे. जे मार्केटमध्ये विद्यार्थ्यांचे मार्क्स आलेले आहेत त्यानुसार आपण कट ऑफ प्रेडिक्ट करत असतो. तर बघा, ग्रो अकॅडमीच्या मार्फत जे काही आतापर्यंत कट ऑफ घेण्यात आलेले आहेत, जे विद्यार्थी नेहमी व्हिडिओ बघत असतात त्यांना माहिती आहे की आतापर्यंत आपले जे कट ऑफ आहेत तर ते बऱ्यापैकी, म्हणजे मी शब्द मुद्दामून बऱ्यापैकी वापरतोय कारण काही अंदाज चुकलेले सुद्धा आहेत, यामध्ये कुठेही शंका नाहीये. तर बघा, या ठिकाणी जे कट ऑफ मी सांगणार आहे तर अर्थात तुमच्या मार्क्सनुसार हे कट ऑफ आहेत. तर तुम्हाला पटतीनच असं काही नाही. बरेचसे विद्यार्थी आहेत, जर आता कदाचित मी कमी कट ऑफ सांगितला तर ते म्हणतील की फारच कमी सांगितलाय, जास्त सांगितला, ज्यांना मार्क्स कमी आहेत त्यांना असं वाटेल की मुद्दामून जास्त सांगितलं. तर असं काहीच नाहीये. जे आतापर्यंतचा आमचा एमपीएससीचा प्रवास आहे त्यामधून जे काही अनुभव आलेले आहेत त्यानुसार असं वाटतं की जे कट ऑफ मी आता सांगणार आहे त्या रेंजमध्ये कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. जर तसं झालं तर नक्कीच आपण त्या जर रेंजमध्ये असाल तर आपण मेन्सची तयारी करायला हरकत नाहीये. तर आता बघा, या कट ऑफ साठी ना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे की बघा, पेपरची डिफिकल्टी लेवल, जी पेपरची डिफिकल्टी लेवल होती, जसं पेपर झाल्याच्या नंतर प्रतिक्रिया होत्या की खूप जास्त मार्क्स येतील, त्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना मार्क्स आलेले नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा आहे जागांची संख्या. मागच्या वेळेस ज्या जागा होत्या जवळपास 450-500च्या आसपास जागा होत्या, त्या तुलनेमध्ये अक्षरशः म्हणजे फारच तुटपुंज्या जागा आहेत, 127 जागा. तर त्यानुसार 127 जागांनुसार हा कट ऑफ कुठेतरी आपल्याला हाय जाताना दिसणार आहे. तो किती आपण लगेच या ठिकाणी बघणार आहे. बघा, आपण जर ग्रो अकॅडमीच्या चॅनलला जर फर्स्ट टाइम आलेला असाल किंवा अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून आपल्याला आपलं हक्काचा प्लॅटफॉर्म ग्रो अकॅडमी आपल्याला सबस्क्राईब करायचा आहे. आता आपण जास्त वेळ न घेता आपला जो मेन व्हिडिओ आहे कट ऑफचा त्याकडे आपण वळूया. बघा, ही जी जाहिरात आहे 2025 सालची, तर यामध्ये बघा, यामध्ये ज्या एकूण जागा होत्या तर एकूण जागा आहेत किती, 127 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली आहे. आणि आता ज्या काही जागा प्रोसेसमध्ये आहे, आता ऍक्च्युअल मध्ये त्या किती येणार हे अजूनही कोणाला माहिती नाही, तरी सुद्धा एक 20-25 जागा वाढण्याचे चान्सेस जास्त प्रमाणामध्ये आहे. ते 127 आणि त्या 20-25 जवळपास 150 जागा लक्षात घेऊन आपण या ठिकाणी काय करत आहे, कट ऑफ प्रेडिक्ट करत आहे. तर बघा, मी सगळ्या कॅटेगरी वाईज कट ऑफ मला या ठिकाणी घेणं शक्य नाहीये. काही कॅटेगरीज आपण या ठिकाणी सोडलेल्या आहे. त्यामुळं खालून मेसेज करू नका की आमची कॅटेगरी नाही, काय आम्हाला काय सोडलंय वगैरे वगैरे, व्हॉट एव्हर. आपला व्हिडिओ जास्त लॉंग न होता शॉर्ट व्हावा या उद्देशाने आपण काय करत आहे, काही कॅटेगरीचे आपण कट ऑफ या ठिकाणी आवर्जून घेणार नाहीये. बघा, मेल आणि फिमेल हे दोनही कट ऑफ मी या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे, चला तर आपण बघूया की एकूण ज्या जागा आहेत, जागा किती आहेत. या 127 मध्ये जर बघायला गेलं तर ओपन मेलच्या जागा फक्त आणि फक्त 9 जागा आहेत. त्याच्यानंतर ओबीसीच्या 17 आहे, एससी 16, एसटी 10, ओबीसी 9 आणि ईडब्ल्यूएस 11. जर बघायला गेलं तर या जागांसाठी हे कट ऑफ आहे. त्यामुळं आपल्याला या जागा निग्लेक्ट करणं जमणार नाही, महत्वाचा पार्ट आहे. बघा, त्याचबरोबर फिमेलसाठी बघा, इथे 4 जागा आहेत, ओपन मेल फिमेल, ओपन फिमेल. ओबीसी फिमेलच्या 9 जागा आहेत, एससी फिमेलच्या 7 आहे, एसटी फिमेल 2, एसीबीसी फिमेल 3 आणि ईडब्ल्यूएस फिमेल 4 जागा आहेत. तर लक्षात घ्या, या गोष्टी तुमच्या कट ऑफवर नक्कीच प्रभाव पाडणार आहे. जागांची संख्या फार कमी आहे. पेपर झाल्याच्या नंतर बरेचसे विद्यार्थी सांगत होते अब्सेंटी खूप प्रमाणामध्ये आहे, पण अब्सेंटी तुमच्या कट ऑफवर प्रभाव पाडणारच नाहीये. मुळात जी जनता अब्सेंट आहे ती तुमच्या कधीही कट ऑफ मध्ये आधीही नव्हती, नंतरही नसणार आहे. इव्हन तो ते प्रेझेंट असते तरी त्यांनी तुमच्या कट ऑफवर कोणताही प्रभाव पाडला नसता. म्हणून ती गोष्ट आपण या ठिकाणी 100% निग्लेक्ट केलेली आहे. ठीक आहे, तर बघा, आता आपण जास्त वेळ न घेता महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे कट ऑफ. बघा, जागांची संख्या बघितलेली आहे, जागांच्या संख्येनुसार हे कट ऑफ ठरणार आहे. तर मला असं वाटतं की ओपन जनरल मेलचा जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ या ठिकाणी बघा,
119 ते 123 या रेंज मध्ये ओपन मेलचा कट ऑफ लागणं अपेक्षित आहे जनरल राज्यसेवासाठी. नेक्स्ट बघा, ओबीसी आणि एसीबीसी हे कट ऑफ या ठिकाणी सेम लागणार आहे. प्रिलिमचा कट ऑफ आहे हा ओपन, ओबीसी आणि एसीबीसी या 3 कॅटेगरीसाठी सेम कट ऑफ लागणार आहे. यस. नेक्स्ट बघा, एससी साठीचा जो कट ऑफ आहे तर एससी साठीचा कट ऑफ असणार आहे 113 ते 117 या रेंज मध्ये. नेक्स्ट बघा, एसटी साठीचा कट ऑफ आहे, एसटी साठीचा 106 ते 110 या रेंज मध्ये हा कट ऑफ अपेक्षित आहे. आणि ईडब्ल्यूएस मेल साठीचा हा जो कट ऑफ आहे 109 ते 113 या रेंज मध्ये सगळे कट ऑफ अपेक्षित आहे. मला असं वाटतं की याच रेंज मध्ये हे कट ऑफ जाणं म्हणजे जाऊ शकतात, याच्या फार मागे जाणार नाहीये. अर्थात मी या ठिकाणी 2 गोष्टी लिहिलेल्या आहेत, ही आहे लोअर साइड, ही आहे हायर साइड. जर समजा ओपनचा कट ऑफ लोअर साइडला लागला तर अर्थात हे सगळे कट ऑफ लोअर साइडला लागणार. जर ओपनचा कट ऑफ हायर साइडला लागला तर अर्थात हे सगळे कट ऑफ हायर साइडला जाणार आहे. या ठिकाणी आपल्याला या गोष्टी ध्यानात घ्यायच्या आहेत. त्यामध्ये बघा, आता अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे सेकंड की मोठा रोल या ठिकाणी प्ले करणार आहे. मला असं वाटतं की 1-2 चेंजेस म्हणजे ते कन्फर्म होणार आहे. ते कोणते आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर आपण ते पकडून जर आपण या रेंज मध्ये पोहोचत असेल तर आपण 100% अभ्यास केला पाहिजे. यासाठी मला असं वाटतं ओपनचा जो मुलगा आहे 113-14 वाला, याने सुद्धा जर त्याचे मार्क्स वाढत असतील तर त्यांना अभ्यास करायला हरकत नाही. कारण आतापर्यंतचा राज्यसेवेचा खास अनुभव असा आहे की यामध्ये सेकंड की खूप मोठा रोल प्ले करत असते. तर त्यामुळे जर आपण खरंच जे काही एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहे, उत्तर दिलेले आहे, आणि जर मी ते जर माझे वाढून बरोबर येण्याचे चान्सेस असेल तर मी अभ्यास करायला हरकत नाही. तर माझे जे कट ऑफ आहे आपल्या ग्रो अकॅडमीचे, तर मला असं वाटतं की या रेंज मध्ये हे कट ऑफ अपेक्षित आहे. नेक्स्ट बघूया फिमेल साठीचे कट ऑफ. बघा, फिमेल साठीच्या आपण जागा ऑलरेडी बघितलेल्या आहेत. किती जागा आहेत, आता आपण कट ऑफ या ठिकाणी बघूया. बघा, या ठिकाणी ओपन, ओबीसी आणि एसीबीसी फिमेल या तिघांसाठी सेम कट ऑफ असणार आहे. तो आहे 113 ते 117 या रेंज मध्ये हा कट ऑफ लागणं अपेक्षित आहे फिमेल साठीचा. फिमेल जरी असेल तरीही कट ऑफ फार कमी लागणार नाहीये, हे या आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. बघा, जसं मुलींचा किंवा फार कमी कट ऑफ लागेल असं होणार नाही, कारण जागांची संख्या ही फार कमी आहे. त्यामुळं मुलं आणि मुलींमध्ये फार डिफरन्स असणार नाहीये, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. नेक्स्ट बघा, एससी साठीचा फिमेल साठीचा जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ आहे 106 टू 1110 म्हणजे 110. नेक्स्ट बघा, एसटी साठीचा आहे 104 टू 108. आता एसटी फिमेल ज्या असतील त्या म्हणतील की एवढा हाय कट ऑफ जाणार नाही, मुळात जागांची संख्याच फार कमी आहे, त्यामुळं हा कट ऑफ अपेक्षित आहे. नेक्स्ट बघा, ईडब्ल्यूएस फिमेल, ईडब्ल्यूएस फिमेल आणि एसटी फिमेल हे एकाच रेंजला कट ऑफ अपेक्षित आहे. मला असं वाटतं 105 ते 109 या रेंज मध्ये कोणाचा ईडब्ल्यूएस फिमेलचा कट ऑफ अपेक्षित आहे. तर या पद्धतीने हे सगळे कट ऑफ आपण या ठिकाणी वर्तवलेले आहे. अर्थात एवढाच कट ऑफ लागेल असं काहीही नाही, शेवटी हे अंदाज आहे. काय आहे? अंदाज आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. तर अर्थात या रेंज मध्ये आपण असाल, तुम्हाला जर वाटत असेल, तुमचं मन सांगत असेल की यस या रेंज मध्ये कट ऑफ लागणं अपेक्षित आहे, तर लगेच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणं सुद्धा गरजेचं आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. जाता जाता आपण जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्याला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. राहिला प्रश्न फॉरेस्टचा कट ऑफचा, तर तो आपण वेगळा व्हिडिओ या ठिकाणी रेकॉर्ड करून लगेच टाकणार आहोत. यस, चला थांबूया आपण. धन्यवाद.